2 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी मी बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे। हे सर्व एकजीव करून थोडे थोडे पाणी टाकून चपातीच्या पिठासारखे आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि 10 मिनिटं आपण झाकून बाजूला ठेवणार आहोत। आता आपण उकडलेले बटाटे मॅश करू। त्याच्यामध्ये आलं, हिरवी मिरची, कढीपत्त्याचा ठेचा तयार करून उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकून घेऊया। त्यामध्ये हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ही बटाट्याची भाजी तयार करून घेऊया। त्यानंतर आपण कणकेचा गोळा घेऊन तो पिठामध्ये बुडवून आपण छोटीशी पुरी लाटून घेऊया। त्याच्यावर ही बटाट्याची भाजी भरून आपण मोदक करतो त्या पद्धतीने आपण हे बंद करून जास्तीचं झालेलं कणिक काढून टाकूया आणि त्यानंतर आपण हा एकसारखं एकदम हलक्या हाताने हा पराठा लाटून घेऊया। गॅसवर तवा गरम झाला की त्याच्यावर हा पराठा टाकून गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण हा क्रिस्पी असा पराठा भाजून घेणार आहोत। आपला आलू मेथी पराठा